नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आज आपण एक बेस्ट स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत आणि तो स्टॉक मल्टीबॅगर होईल असं वाटतंय. तर त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करायच्या आधी जरूर पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला पण प्रेस करा मित्रांनो. तसंच चॅनलचा लिंक सुद्धा शेअर करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता त्या स्टॉक बद्दल आपण आता अनालिसिस करू. निफ्टी बद्दल अनालिसिस करणार आहोत आपण आज. तर हे बघा, हे विकली कॅन्डल आहे निफ्टीचा. तर इथं मी हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आणि ह्या ट्रेंड लाईनला इथं जर ड्रॉप केला तर अजून आपल्याला मार्केट लाईफ टाईम हायचा ब्रेकआउट मिळाला नाही. खरं जर याच्यामध्ये आपल्याला जर लाईफ टाईम हायचं जर ब्रेकआउट जर मिळालं तर आपल्याला याच्यामध्ये एक निफ्टीमध्ये एक पॅटर्न सुद्धा बनतोय आणि आपण त्या पॅटर्नला म्हणतोय मित्रांनो कप अँड हँडल. म्हणजे ते कसं बनू शकतोय बघा, असं जाऊन इथं आलं का नाही, असं थोडंसं करेक्शन झालं आणि असं ब्रेकआउट झाल्यानंतर कप अँड हँडलचं पॅटर्न आपल्याला विकली प्रमाणे मिळू शकतोय. जर समजा आपल्याला याच्यामध्ये निफ्टीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे ह्या लेवलला जर समजा ब्रेकआउट जर नाही दिला तर आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असेल आपण एकदा आता अनालिसिस करू. तर रेजिस्टन्स आहे मित्रांनो, जी ही मी आता ट्रेंड लाईन ड्रॉ केलो का नाही, ही ट्रेंड लाईनचं रेजिस्टन्स असणार आहे. आणि अजून एक तुम्हाला लाईन ड्रा करून दाखवतो, ते सुद्धा आपल्याला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असणार आहेत. ऑलमोस्ट बघा, असं ही चॅनल म्हणतोय आपण याला, हे चॅनल कनेक्टिव्हिटी, ट्रेंड लाईन चॅनल कनेक्टिव्हिटी. हे बघा, हा जो हाय आहे ह्या हायला आणि इथं ह्या हायला ब्रेकआउट मिळाला नाही, म्हणजे मार्केट थोडासा साईडवेज जाऊ शकतोय. म्हणजे कारण का की आता डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमस येत आहे. तर क्रिसमसमुळं एफ आय लोक जे आहेत ते इन्व्हेस्ट करणारी ती लोक इव्हेंट्सवरती म्हणजे सुट्टीला निघून जातात. त्याच्यामुळे थोडासा व्हॉल्यूम म्हणजे कमी होतोय मार्केटमध्ये, फक्त एवढाच आहे. त्या कारणामुळे मार्केट थोडंसं साईडवेज सुद्धा जाऊ शकतोय मित्रांनो, किंवा थोडाफार करेक्शन सुद्धा होऊ शकतोय. तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक खालच्या बाजूला सपोर्ट आहे. तो सपोर्ट किती आहे तुम्हाला ते सुद्धा मी आता ड्रॉ करून दाखवतो. बघा, ह्या चॅनलपासून जर समजा आपण असा जर कनेक्ट केला तर हा सुद्धा आहे बघा, किती एकदम फर्स्ट क्लास मस्त बघी. तुम्ही जर बघितलं तर किती भारी सपोर्ट घेतला बघा. इथून कंप्लीट एवढा झोनमध्ये सपोर्ट घेत मार्केट वरती गेलेला आहे. तर ॲक्च्युली कॅन्डलमध्ये एवढा फोर्स नाही आहे, म्हणून इथं आपल्याला ब्रेकआउट मिळाला नाही मित्रांनो. हे तुम्ही फक्त लक्षात घ्या. तर आपल्याला आता सध्या काय करायचं आहे, जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या खाली ब्रेकडाऊन देत नाही आणि जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत फक्त वेट अँड वॉच करायचं आहे मित्रांनो. तर निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असेल तर असाही काही स्टॉक आहे मित्रांनो की मार्केट जर समजा साईडवेज असेल किंवा डाऊन असेल तरी त्या स्टॉकमध्ये पोटेन्शियल असते आणि ते स्टॉक वाढत राहते, किंवा थोडंफार साईडवेजला राहून मार्केट जेव्हा अप जाईल त्यावेळी ती स्टॉक वरती जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, ह्या चॅनलमध्ये जे काही मी तुम्हाला सांगतोय तो फक्त माझा अनुभव आहे. तुम्हाला कसलाही गाईडलाईन्स किंवा टिप्स नाही आहे मित्रांनो. हे विषय तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही सुद्धा मी सांगतो म्हणून कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही बाय करू नका. माझा अनुभव फक्त तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही सुद्धा टेक्निकल अनालिसिस जर येत असेल तर अनालिसिस करा, आणि येत नसेल तर फायनान्शियल ॲडवाईस जरूर घ्या मित्रांनो. तर बघा, ॲक्च्युली आपल्याला आता सपोर्ट किती आहे, म्हणजे ऑलमोस्ट 26,280चा एक इम्पॉर्टंट आपल्याला हे रेजिस्टन्स आहे. आणि जे सपोर्ट आहे ते किती 25,750चा एक खूप स्ट्रॉंग आपल्याला सपोर्ट आहे. ह्या दोन्ही इम्पॉर्टंट खूप आहे मित्रांनो. जरी समजा ब्रेकआउट जरी दिला तरी जोपर्यंत क्रिसमस इव्हेंट संपत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये थोडंसं व्हॉलॅटिलिटी कमी असू शकतोय. तर ह्या ॲनालिसिसप्रमाणे तुम्हाला आज आपण एक स्टॉकमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. तर त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो GMR एअरपोर्ट. बघा, हा स्टॉकमध्ये आपण आता इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. म्हणजे ते कसं कुठल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो. बघा, इथं विकली कॅन्डलवरती मी क्लिक करतो. ओके, विकली कॅन्डल क्लिक केल्यानंतर चार्ट हे बघा जरासं थोडंसं जवळ करतोय आणि त्याच्यावरनं मी पहिला काय करतो, ट्रेंड लाईन ड्रा करून ठेवतो. बघा, असं हे ट्रेंड लाईन जर ड्रा केलं आणि चार्ट रिफ्रेश करून टाकतो, तर वीकली कॅन्डलच्या अनुसारनं जर बघितलं तर मंथली कॅन्डलच्या अनुसारनं जरी बघितलं तरी इथं ब्रेकआउट भेटलेला आहे. खरं वीकली कॅन्डलमध्ये आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे मित्रांनो, आणि मंथली कॅन्डलमध्ये जर बघितलं तर क्लोजिंग भेटलेला नाही. म्हणजे का, अजून मंथ क्लोज व्हायला 28ला मंथ क्लोज होतोय. 28 29 30ला मार्केटला सुट्टी असते. 28ला मंथ क्लोज होतोय मित्रांनो. तर तुम्हाला बघा, मी आता इथं वीकली कॅन्डल्सवरती क्लिक करून दाखवतो. बघा,
किती एकदम जबरदस्त इथं आपल्याला ब्रेकआउट पण भेटलेला आहे आणि इथं व्हॉल्यूम जर बघितलं तर खालच्या बाजूला व्हॉल्यूम पण आलेला आहे. तर ह्या हिशोबानं आपण GMR एअरपोर्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय मित्रांनो. तर आता सध्या या स्टॉकचे टार्गेट काय राहणार ते सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा आणि स्टॉप लॉस सुद्धा माझ्या पद्धतीनं सांगतो मित्रांनो, तुम्ही टिप्स समजू नका, परत परत सांगतो बघा. तर ह्या स्टॉकमध्ये आता आपण बाय करू शकतोय ऑलमोस्ट 104च्या आसपास आपल्याला क्लोजिंग भेटलेले आहे. ह्या प्राईसपासून जर समजा थोडाफार जरी खाली आलं, 1-2-3% जरी खाली आलं तरी 100 रुपयाच्या आसपास आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो GMR एअरपोर्टमध्ये. तर स्टॉप लॉस खूप छोटा आहे मित्रांनो, हिट पण होऊ शकतील असं काही नाही की हिट होणार नाही. मार्केट आहे, मार्केटमध्ये काही पण होऊ शकतोय मित्रांनो. तर बघा ह्या कॅन्डलचा जो लो आहे ते किती 96 रुपीज आहे. तुम्ही सुद्धा एकदा चार्टवरती बघा मित्रांनो, चेक करा, कदाचित मी चुकीचा पण सांगू शकतोय. तर ह्या पद्धतीनं आपण ह्या स्टॉकमध्ये आता अनालिसिस करणार आहोत बघा. तर स्टॉप लॉस SL जे आहे 96चा असणार आहे आणि बाईंग प्राइस जे आहे 104 ते 100च्या रेंजमध्ये आपण बाय करू शकतोय. 98 रुपयाला जरी आलं तरी बाय करू शकतोय. फक्त क्लोजिंगच्या वेळी स्टॉप लॉस जर समजा 96च्या खाली जर गेला विकली प्रमाणे तर आपण एक्झिट होणार आहोत. तर टार्गेट जे आहे खूप मोठं आहे. ते टार्गेट कसं तुम्हाला काढायचं ते मी दाखवतो बघा. कॅल्क्युलेशन करायची पण काही गरज नाही लागत आपल्याला. हे बघा इथून इथं म्हणजे बॉटम टू टॉप ब्रेकआउट दिलेलं त्या पॉईंटपर्यंत जर समजा कनेक्ट केला तर जे काय येईल त्याचं आपल्याला टार्गेट राहील आणि त्यालाच आपण कॉपी केलं तर ऑलमोस्ट हे बघा राईट आणि त्याला ब्रेकआउट पॉईंटच्या वरती आपण जर ठेवलं तर नेला आणि तिथं सोडलं आणि ऑलमोस्ट टार्गेट होऊ शकतोय आपला. जर समजा आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन लावलं तर एकदम सिम्पली आपल्याला समजून जाते बाबा की आपण काय करणार आहोत. तर बघा ऑलमोस्ट 155च्या आसपास आपल्याला क्लोजिंग भेटलेलं आहे. थोडंसं प्राईस खालीवर झाले मित्रांनो. तर जर SL जर म्हणला तर ओनली 104 ते समजा तुम्ही 96 जरी म्हणला तरी ऑलमोस्ट तुम्हाला H1 स्टॉक ओनली 10 रुपयाचा फक्त स्टॉप लॉस आहे. आणि तेच तुम्ही जर टार्गेट बघितलं तर मित्रांनो 50 रुपये म्हणजे ऑलमोस्ट 50% तुम्हाला प्रॉफिट भेटतोय. हे नॉट ए जोक मित्रांनो. ह्यामध्ये मार्केटमध्ये मिळायचं हे इझिली पण होऊ शकतोय, कधी वेळ पण लागू शकतोय. तर टार्गेट खूप मोठा आहे. तुम्ही ह्या विषयाला म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करून मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय मित्रांनो. असंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.